डोंबिवलीमध्ये 12 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यासंदर्भातली एक बातमी पाहूया। 12 वर्षांपूर्वी एका तरुणाचं अपहरण डोंबिवलीमध्ये झालं होतं आणि नंतर त्याची हत्या करून त्याचा मृतदेह हा नदीत फेकून देण्यात आला होता। तसंच बारवी धरणामध्ये या तरुणाचा मृतदेह हत्येनंतर फेकण्यात आला होता। मात्र आता त्याचा उलगडा झालेला आहे। या हत्येमागचे गुन्हेगार सापडलेले आहेत। जमिनीच्या व्यवहारातून वादातून या करण बागुल नामक एका तरुणाची तेव्हा हत्या करण्यात आली होती। 12 वर्षांपूर्वीचा हा गुन्हा आहे आणि या प्रकरणामध्ये डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटील याचा गुन्हा उघड झालेला आहे। सुरेंद्र पाटील याच्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे। ठाण्यातील डोंबिवली पूर्व इथं दावडी परिसरामध्ये 23 वर्षीय करण बागुल यांची 12 वर्षांपूर्वी अपहरण आणि हत्या करण्यात आली होती आणि मुख्य आरोपी रील स्टार सुरेंद्र पाटील यांना आपल्या कार्यालयात लोखंडी रॉडनं वार करून करण बागुलचा खून केला होता आणि नंतर याचा मृतदेह हा बारवी धरणामध्ये फेकून देण्यात आला होता। गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आणि 12 वर्षांनंतर अखेर या हत्येचा छडा लागलेला आहे आणि या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।